त्यांचं जे स्वरूप आहे महाराज, आणि त्यातला जो जो विचार आहे, त्यातली जी अवस्था आहे ती महाराज लक्षावधी जन्म घेतल्यानंतर सुद्धा प्राप्त होणं अवघड आहे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः. ऐका महाराज, असो पुढचा विषय सांगतो तुम्हाला. रजोगुण आणून ठेवला, तमोगुण आणून ठेवला, सत्वगुण राहिला नाही महाराज. तुकोबराय वर्णन करतात. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाड न ठेवावा आडमार्गी. 12 भंगांमध्ये सांगतात तुकोबराय. तुका म्हणे येथे तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. परमार्थ कशाचा आहे? सत्वगुणाचा आहे. आपला रजोगुण इतका आहे महाराज. अरे पांढरा शर्ट आहे पण गुंडी रंगीत पाहिजे. विठ्ठल 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 कुणाला बरं सहज आलं माझ्या महाराज. हे गुरुवर्य महाराज यांचा दृष्टांत. गुरुवर्य महाराज हा जो खिसा आहे ना, हा खिसा सुद्धा शर्टला लावू देतो. महाराज सांगायचे संन्यासी आहे, पायामध्ये चप्पल घालत नाही, खडावा घालतो. खडावा कशाचा राहतो? लाकडाचा. हा, लाकडाचा खडावा घालतो. पण लाकडाचा खडावा घालत असताना त्या खडाव्याला मध्ये आणण्यासाठी एक असं लाकडी हे राहते, गुंडी राहते. आणि त्या गुंडीला म्हणे खिळा ठोकत असताना सोन्याचा ठोका. रोज विठ्ठल विठ्ठल त्या खडाव्याला सुद्धा सोन्याची टीक पाहिजे. हे रजोगुण आहे, परमार्थातला रजोगुण आहे. सत्वगुण, शुद्ध सत्वगुण मिळणं फारच कठीण आहे मला, फारच कठीण आहे. मग तो जर आपल्याला आपला सत्वगुण वाढायचा असेल, आपल्या अंतःकरणामध्ये सत्वाचं सामर्थ्य वाढायचं असेल, तर परिणाम काय करावं लागेल? उपाय काय त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी एकच उपाय मला, हे सगळं चित्र बिघडलंय ना, या बिघडलेल्या चित्राला एका गोष्टीने ठीक करता येईल. आणि ती एक गोष्ट जी आहे ती गोष्ट आहे आहार. आपलं ताट बदललं म्हणून आपलं मन बदललं. आपलं ताट बदललं. ताट बदललं म्हणजे काय? ताटातील अन्न बदललं. आहार शुद्धो सत्व शुद्धी. तसं अन्न तसं मन. जशा रीतीचं तुम्ही अन्न खाणार तसं काय होणार? मन होणार. म्हणून सावधान, लोटगाडीवरच वडा मला पाव, वडा मला पाव. विठ्ठल विठ्ठल सत्वगुणाने युक्त जर आहार प्रत्येकानं सेवन करू द्या महाराज, सगळ्यांचं अंतःकरण सात्विक होणार. सात्विक आहारातून सत्वगुण प्रगट होतो. आणि सत्वगुण काय करतो? तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाशक मना सुख संगेन बध्नाति ज्ञान संगेन जानक. सत्वात संजयते ज्ञानम रजसो लोभ एवच. भगवंत वर्णन करतात 13वाद आपल्या 14वाद. फार महत्वाचा आहे महाराज. म्हणून हा सत्वगुण ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहेत, असे सत्वगुणाने युक्त जे आहे त्यांचं नाव आहे सात्विक. सात्विक शब्द आहे महाराज. नाही तर काही काय म्हणतात, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणजे त्याला तो अर्ध आहे, त्याला व आहे, त्याच्यावरून विलांटी आहे, हेही कळत नाही महाराज. काय म्हणतो तो? कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक.
सात्विक विठाल विठाल विठाला 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 विठाला. विनोदाचा भाग वजा करा. आपण काय म्हणतोय? काहीच करत नाही. काकडा भरताना काय तो याचा भंगा आता कोठे धावे ते म्हणत ते भाग गेला शिण गेला. वाघ्या मेला शिंग्याला वाघ्या मेला शिंग्याला भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. कारण आपण जे वाचतो म्हणतो त्याची सात्विकता उच्चारणाची असायला पाहिजे. म्हणून ज्यांच्या अंतःकरणामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य आहे तेच परमार्थ करू शकतात. त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण नाही महाराज, ते परमार्थ करू शकत नाही. त्यांचा परमार्थ सुद्धा व्यापार आहे. विठ्ठल विठ्ठल हे सांगणंही कठीण झालंय महाराज. गंमत कशी झाली आहे महाराज तुम्हाला दृष्टांत सांगू का? मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधला? अरे एका घरामध्ये मांजर होती अशी गुबगुबी, आता गेली ना पांढरी सफेद अशीच मांजर होती. ती काय करायची? येता जाता त्या घरामध्ये उंदरं भरपूर होते. दाना मार्केटच्या शेजारी घर होते. उंदरांची संख्या भरपूर व्हायची. हिचा दररोज सकाळ संध्याकाळ नाश्ता. मग ते उंदर सगळे विचार करू लागले काय करणार, आपल्याला देवपूजा होत नाही, कुठं तीर्थयात्रेला जाता येत नाही, कारण आपल्या भावकीमध्ये दररोज कोणी कोणी मरतच राहत. कोण? आपल्या भावकीमध्ये सतत मरतच राहत. काय झालं काय नाही, इथं असलेली ही जी मांजर आहे ना, ही मांजर आल्यानंतर आपल्यातला एखादा भाऊबंद घेऊन जाते. त्याच्यामुळे आपल्याला नेहमी काय राहतं, सुतक राहतं. त्या महिलांनी तक्रार केली आमच्या कपाळावरती कधीच टिकली राहत नाही, काय करावं सांगा. मग एका म्हातारा उंदीर होता मला. कोणता? अशा ठिकाणी अशा वेळेला म्हातारे फार महत्वाचे राहतात. म्हाताऱ्या उंदराने सभा बोलवली, चला श्रीराम मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये सगळ्यांची मीटिंग आहे. सगळ्यांना बोलवलं. म्हातारा उंदीर तिथं उभा राहिला. हे बघा आपण या ठिकाणी जमलेले आहोत. या सगळ्या माता भगिनींनी माझ्याकडे तक्रार आणलेली आहे की आपल्याला नेहमी सुतक राहतं. काय कारण आहे? ती मांजर येते आणि आपल्यातला एखादा भाऊबंद उचलून घेऊन जाते. तिचं पोट भरतं परंतु आपल्याला सुतक पडतो. मग काय करायचं? मग माझा एक प्रस्ताव आहे. कोण म्हणतो? म्हातारा उंदीर. मी नाही बरं का, तो म्हातारा उंदीर सांगतो की माझा एक प्रस्ताव आहे. काय प्रस्ताव आहे म्हणे? ती मांजर येते आणि आपल्या एखादी उंदराला घेऊन जाते. मग काय करावं म्हणे? एक घंटा करायची. ती घंटा त्या मांजरीच्या गळ्यात बांधायची. मग काय होईल? त्या घंट्याचा असा आवाज आला की आपण सगळ्यांनी पळून जायचं. हा प्रस्ताव सगळ्यांनी एकमताने पास केला. ठराव. वा 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 वा, काय आयडिया, काय आयडिया. मग सगळे म्हणू लागले अहो साहेब, त्या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा कोण बांधला? कारण महाराज, कारण जो घंटा बांधण्यासाठी जाणार त्याचे दबले वाजतील. म्हणून परमार्थाची सात्विकता फार महत्वाची आहे महाराज. फार थोड्या लोकांच्या जवळ फडकरी परंपरा असेल, त्यातील निष्ठेने वारी करणारे लोक, त्याच्यामध्ये तुम्हाला सात्विकता दिसते. सांगण्याचं तात्पर्य असे जे दुर्लभ आहे त्यांची गोष्ट चालू आहे. हे असे लोक जे आहेत ते कसे आहेत? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, असे सत्वशील अंतःकरणाने युक्त असलेले जे लोक आहेत तयाचा हरिख वाटे. त्यांच्याविषयी हरिख म्हणजे त्यांच्याविषयीचा हेवा मला वाटतो. हे देवा मला त्यांच्याविषयीचा हेवा वाटतो. मग असे जे सात्विक प्रवृत्तीने युक्त असलेले जे लोक आहेत महाराज, ते आपल्या जीवनाचं हित साधतात. त्या हितामध्ये ते जागृत असतात आणि ते हिताच्या विषयीची जागृतता त्यांच्या मनामध्ये अखंडित राहायला पाहिजे. त्यासाठी ते सद्ग्रंथांचं वाचन
आणि चिंतन करतात त्याचं वर्णन अभंगाच्या तिसऱ्या गीता भागवत करीती श्रवण 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 अखंड चिंतन विठोबाचे 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 अखंड अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती गे सात्विक 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 कोळी 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 कन्या पुत्र होती गे सात्विक विठो बालकुमारी बालकुमारी म्हणून महाराज हे जे सात्विक कुळी कन्या पुत्र आहेत जे आपल्या हिताच्या विषयी जागृत आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये आपलं हित घडावं यासाठी काय करतात त्याचं वर्णन महाराज करतात. गीता भागवत करीते श्रवण. महाराज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या दोन ग्रंथांना अनन्य आणि असाधारण स्वरूपाचं महत्व आहे. स्वतंत्र चिंतन करता येईल एवढा विषय आहे, पण थोडक्यात सांगतो. आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये हे दोनच ग्रंथ असे आहेत की ज्यांच्या समोर श्रीमत शब्द आहे. बघा ऐका कोणत्या ग्रंथाच्या समोर. एक श्रीमद भागवत ज्याचा आपण श्रवण करीत आहात आणि दुसरी आहे श्रीमद भगवत गीता. दोनच ग्रंथांच्या पुढे शब्द काय आहे? त्याचं कारण आहे महाराज, हे दोनच ग्रंथ असे आहे जे साक्षात परमात्म्याच्या मुखातून अभिव्यक्त झालेले आहे. भागवत वाचत असताना सुद्धा भगवंताचा त्या ठिकाणी संवाद येत असताना शब्द वापरला जातात श्री भगवान उवाच. आणि गीतेमध्ये सुद्धा महाराज भगवान श्रीकृष्णाने ती गीता सांगितली, परंतु श्रीकृष्ण उवाच असं आहे का? मग काय श्री भगवान उवाच म्हणजे श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत ही भगवदीय वाणी आहे. भगवतः प्रोक्तः भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे. स्वतः परमात्म्याने त्या
कुरुक्षेत्रावरती अर्जुनाचा मोह निवृत्त करण्यासाठी ज्या ग्रंथाला आपल्या मुखारविंदातून प्रकट केलं आणि त्या अर्जुनाच्या निमित्ताने प्रकट झालेली जी गीता आहे महाराज, ती गीता तुम्हा आम्हा सर्वांच्या कल्याणासाठी कारणीभूत ठरली. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. अर्जुनम निमित्ते कृत्यम भगवान वासुदेव आह. अर्जुनाचं निमित्त करून संपूर्ण जगताचं संसाराचं ओझं फेडण्याचं काम कोणी केलं? भगवंतांनी केलं. म्हणून हे दोन ग्रंथ थोडक्यात सांगतो. श्रीमद भगवद्गीता जगावं कसं हे शिकवते आणि श्रीमद भागवत आपला मृत्यू मंगल रूप कसा करावा हे शिकवतो. विठ्ठल विठ्ठल आजच सकाळी कथेमध्ये हा विषय सांगितला की आज 5,500 वर्ष झाले या दोन्ही ग्रंथांना. कलियुगाच्या सुरुवातीला, द्वापार युगाच्या शेवटी योगेंद्र शुकदेव मुनींनी राजा परीक्षिताला सांगितलं आणि त्याच द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्रावरती भगवंतांनी ही गीता अर्जुनाला सांगितली. आज 5,500 वर्ष किंवा त्याच्या वर झाले असतील काही. तर एवढी वर्ष झाल्यानंतर सुद्धा मानवी समाजाला आदर्शभूत जीवन स्वरूप कसं जगावं हे सांगणारे हे दोन ग्रंथ आहेत. आजही आपल्या आयुष्यात या दोन ग्रंथांची आवश्यकता आहे. लोक म्हणणार काय गरज आहे, काय गरज आहे? मला तुम्ही सांगा, आज लोकांना मानसिक तणाव येत नाही का? डिप्रेशन मध्ये नाही जात का? मराठीत सांगायचं ठरलं तर मानसिक तणाव कळत नाही लोकांना. काय कळतं? हा, तो कशामध्ये आहे? जाऊ दे त्याला. डिप्रेशन मध्ये. आता प्रेझेंटेशन द्यायचं आहे उद्या बॉसच्या जवळ, कसं द्यायचं? काहीच प्रिपरेशन झालेलं नाहीये, डिप्रेशन मध्ये जातो. आज परिस्थिती पुण्या मुंबईमध्ये महाराज अशी आहे की या आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, अर्थात हे काही कळालं नसेल, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा AI चा जमाना आला महाराज. AI, त्या AI च्या जमान्यामध्ये आज जर एक परिस्थिती पुण्या मुंबईमध्ये अशी आहे की एकदम तुमच्या कम्प्युटरवरती म्हणा, तुमच्या मोबाईलवरती ईमेल येतो की आजपासून कामावरती यायचं. संपला विषय महाराज. लोन काढलेलं असतं घराचं, 40 लाखाचं घर राहतं, 25-30 हजार रुपयाचे आपल्या लाखाचे हप्ते भरलेले असतात, 10 लाखाचे बाकी असतात. कसे करावे? आहे की नाही? प्रत्येकाचं जीवन युद्धक्षेत्र आहे महाराज, प्रत्येकाचं. आणि त्या प्रत्येकाला, प्रत्येक अर्जुनाला गीतेची आवश्यकता आहे. आपण आपल्या संस्कृतीपासून दूर गेलो. आपण आपल्या मुलांना गीता नाही शिकवत. आपण आपल्या मुलांना शिकवतो A फॉर B फॉर. अरे काय गीता भारतीय तत्वज्ञान आहे, जीवन जगण्याची कला. कोण शिकवतं? तुम्ही पैसा कमवला, किती कमवला, पण जर तुम्हाला मानसिक स्थैर्यता जर नसेल, काय होतं? गोळ्या घ्याव्या लागतात संध्याकाळी. काय होतं? आर्ट ऑफ लिव्हिंग कोण शिकवतं? गीता. रविशंकर नाही, गीता. जीव गीता. गीता जगा, माणूस मरणार नाही. विठ्ठल विठ्ठल. गीता भागवत काय करतात? करीती श्रवण. नित्य या ग्रंथांचं श्रवण करतात, चिंतन करतात. आणि जर चिंतन करण्याची वेळ आली
तर अखंड चिंतन विठोबाचे सतत भगवंताच्या नामाचं चिंतन करतात. करते नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान किंवा धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. विठोबाचे दास झालो, त्याचं नामचिंतन करू लागलो. म्हणून त्या चिंतनामध्ये त्यांचा आयुष्य जीवन व्यतीत होत असल्या कारणाने असे सात्विक कुळी आणि कन्या ज्या ठिकाणी पुत्र रूपाने असतील महाराज, त्यांची माझ्या आयुष्यामध्ये सेवा करण्याचा योग जर आला तर ते माझं अतिशय योग्य आणि उत्तम अशा प्रकारचं भाग्य असेल अभंगाचं शेवट. तुका मन माझ गणोताची सेवा, तुका मन माझ गणोताची सेवा, तुका म्हणे माझ गणोत्याची सेवा, तुका म्हणे माझ गणोत्याची सेवा, तुका मन माझ गणोताची सेवा, तुका मन माझ गणोताची सेवा, तुका म्हणे माझ गणोत्याची सेवा, तुका म्हणे माझ गणोत्याची सेवा. माझ्या देवा पार नाही, माझ्या दैवा पार नाही, रे माझ्या देवा पार नाही, रे माझ्या दैवा पार नाही. कोणी गजा पुत्र होती रे साथी ग, कोणी गजा पुत्र होती रे साथी ग, पुढे कंजपुत्र होती जे साथी का, पुढे कंजपुत्र होती जे साथी का. हरे का वाज देवा वाज देवा 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 दया हरि का वाज देवा 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 रे देवा दयाचा हर कमाट देवा, दया हरी कमाट देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरी कमाट देवा, वाट देवा दयाचा हरी वाट देवा. दयाचा हरी कमाट देवा, दयाचा हरी वाट देवा, दयाचा हरी वाट देवा. कोणी कन्या पुत्र होती रे साथी ग, कोणी कन्या पुत्र होती रे साथी ग. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली महाराज. ज्या निमित्ताने आपली ही कीर्तनाची सेवा होती आणि ज्या निमित्ताने या ठिकाणी ही श्रीमद भागवताची कथा आपण श्रवण करीत आहात, असे आमचे हरिभक्तपरायण अरुण काका चौधरी यांना त्यांचं असलेलं उर्वरित आयुष्य हे निरामय स्वरूपाचं दुःखरहित आणि आनंदी पारमार्थिक चिंतनामध्ये जाऊ अशी भगवंताच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि आजची असलेली ही जी सेवा, ती सेवा भगवान श्री विठ्ठलेश यांच्या चरणारविंदी संत सम्राट श्री ज्ञानोबा राय
योग साम्राज्ञी आईसाहेब मुक्ताबाई गुरुवर्य महाराजांच्या चरणारविंदी समर्पित करतो. यामध्ये जे काही योग्य असेल ते सर्व परंपरेचं आहे आणि बोलण्याच्या ओघात जर काही चुकीचे शब्द आलेले असतील तर ते माझ्या बुद्धीतील दोष आहे. भगवंताचं नाम चिंतन करून आपल्या जीवनाची कृतार्थता संपादित करावी एवढं बोलून आपण इथं थांबूया. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल महाराज महाराज तुम्ही राज महाराज तुम्ही आरती आणायची आरती राज महाराज महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे केले चार उठा सुरवाडी कापड्या येते सापडले